श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्र आणि आपलं घर. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू घरामध्ये योग्य दिशेला योग्य जागेत ठेवल्यानंतर सकारात्मक ऊर्जा ही घरात जाणवते. मग ती कुठे ठेवावी, कशी असावी याबद्दल संपूर्ण माहिती. तर पंचतत्वामधलं एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे जलतत्व. आपल्या शरीरामध्ये निम्म्याहून जास्त म्हणजे 50-60% पाणी आहे. पृथ्वीवरही तेवढंच पाणी आहे. पाणी ही कोणतीही गोष्ट खेचून घेतं. त्याचा गुणधर्म आहे की त्यात टाकलेली वस्तू ही विरघळून जाते. मग असं पाणी ज्याची इतकी महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये आहे, ते आपल्या घरामध्ये कुठे ठेवावं, त्याची योग्य दिशा कोणती आहे आणि आपण जर चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर काय परिणाम होतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. वास्तुशास्त्र ही खूप मोठी व्याप्ती आहे आणि एका शब्दात सांगण्यासारखी नाही. पण पाण्याची जागा ही योग्य ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाणी जर तुमचं योग्य ठिकाणी असेल तर काय सकारात्मकता जाणवते हे आपण बघू. पाणी हे आपल्या घरामध्ये किचनमध्ये ठेवताना ते कुठे असावं, तर ज्या वेळेला आपण किचनमध्ये पाणी ठेवतो त्यावेळेला अग्नी आणि पाणी यामध्ये अंतर ठेवावं. अग्नीजवळ पाणी ठेवू नये, ते विरोधी तत्व आहेत. त्यामुळे जर आपण अग्नीच्या आपल्या गॅसच्या जवळ जर ओट्याजवळ आपण पाणी ठेवलं एकदमच खेटून, तर त्यामुळे आपल्या घरात कलह उत्पन्न होतात आणि घरात नकारात्मकता जाणवते. त्यामुळे आपल्या घरातील पाणी हे नेहमी अग्नीपासून थोडंसं लांब ठेवायचं, मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. एखादी प्लाऊडची वस्तू तिथे असली तर ठेवू शकता, नाहीतर कमीत कमी आपल्या एक हाताचं अंतर दोन्ही गोष्टींमध्ये येईल इतकी जागा पुरेशी असते. आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये जिथे आपण स्वयंपाक करतो त्या आग्नेय दिशेमध्ये जो ईशान्य कोपरा येतो, आपल्या हाताला जो ईशान्य कोपरा येतो त्या ठिकाणी आपण पिण्याचं भांडं पाण्याचं ठेवायचं असतं. ते आपण मातीचं ठेवलं तर उत्तम. कारण आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं, माठामध्ये पाणी ठेवणं अगदी शुभ मानलं जातं. पाण्याची आणखीन एक गोष्ट की पाणी तुमची कोणतीही गोष्ट जर खेचून घेतं तर ती निगेटिव्ह गोष्टी ही तितक्याच प्रकर्षाने खेचतं आणि पॉझिटिव्ह गोष्टी ही तितक्याच प्रकर्षाने खेचतं. त्यामुळे पाण्याला एवढं जीवनामध्ये महत्त्व दिलेलं आहे. पाणी जे आपण पितो ते ईशान्य कोपऱ्यात असावं. पूर्व दिशेला ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो त्या दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये, आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाक करतो त्याच्या ईशान्य दिशेला जिथे पाण्याची जागा आहे तिथेच आपल्याला पाणी ठेवायचं असतं. सर्वात शुभ दिशा मानली जाते उत्तर पूर्व दिशा. पिण्याच्या पाण्याची ठेवण्याची जागा सर्वात शुभ मानली जाते उत्तर आणि पूर्व दिशा. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी आपण आणखी एक भांडं पाणी पिण्यासाठी भरून ठेवू शकतो पितरांना, ते म्हणजे मातीचं भांडं. आपल्याला रोज तांब्याचं किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 तांब्याभर पाणी संध्याकाळी आपण किचन आवरल्यानंतर झोपण्याच्या वेळेला आपल्याला हे पाणी भरून ठेवायचं आहे आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पितरांना. ते पाणी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला आपण आपला मेन दरवाजा उघडतो त्यावेळेला तुम्हाला ते पाणी आपल्या पितरांना टाकायचं आहे. यामुळे आपले पितर संतुष्ट होतात आणि घराला आपल्या आशीर्वाद देतात. देवघरात ठेवतो ते पाणी आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये देवघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे. त्यावरती झाकण ठेवून ते पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायचं आहे. अशी मान्यता आहे शास्त्रानुसार की आपण देवघरात ठेवलेलं तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर रोज पिलो तर आपली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला वैज्ञानिक कारणही आहे तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याचं. तर त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये आपण पाण्याचं भांडं नक्की भरून ठेवायचं आहे तांब्याचं. आणखी पाणी आपण कुठे भरून ठेवतो तर पाण्याची जी टँक असते, जी आपण बाथरूमसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी पाणी वापरतो, ते जे पाणी आपण ठेवतो ते आपण कोणत्या दिशेला ठेवावं तर पश्चिम आणि उत्तर दिशा ही योग्य मानली जाते. निश्चित दिशा मानली जाते आग्नेय कोपरा. आग्नेय कोपऱ्यात पाण्याचा टँक, बाथरूमचं पाणी किंवा सांडपाणी, इतर कोणताही पाण्याचा संपर्क आग्नेय कोपऱ्यात आला नाही पाहिजे. त्यामुळे घराला इतका दोष लागतो की काही घरांमध्ये अगदी
कर्ता पुरुषाला यामुळे मृत्यूही आलेला आहे. हे शास्त्रीय हे काही घरांमध्ये खरं ठरलेलं आहे की घरामध्ये अचानक इतकं संकट ओढवतं की त्या संकटाचं कारण सापडत नाही. तुम्ही कोणत्याही दिशेला पाणी ठेवलं तर हरकत नाही, पण आग्नेय कोपऱ्यामध्ये चुकूनही आपण पाणी ठेवायचं नाही. कोणतंच पाणी नाही, आपलं सांडपाणीही नाही किंवा रोज वापरतो त्या पाण्याचाही वापर आपल्याला आग्नेय कोपऱ्यात करायचा नाही. ईशान्य कोपरा जसा देवघरासाठी प्रमुख मानला जातो तसा आग्नेय कोपरा हा अग्नीसाठी आहे, त्यामुळे तिथे पाणी ठेवायचं नाही. पाण्याचा टँक जो आपण वरती आपल्या छतावरती ठेवतो त्यासाठी कोणती दिशा असते तर त्यासाठी असते उत्तर पश्चिम दिशा. वायव्य कोपरा नाही, नैऋत्य कोपराही नाही आणि आग्नेय कोपरा नाही. उत्तर दिशेचा मध्य आणि पश्चिम दिशा या मध्यभागी या दिशांना आपण पाण्याचे टँक ठेवू शकतो. उत्तर दिशा ही जलतत्वाची मानली जाते. जसे पंचतत्व असतात, अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व, तसंच जलतत्वाची अधिष्ठात दिशा आहे उत्तर दिशा. त्यामुळे उत्तर दिशेला जर आपण पाण्याची साठवण केली तर त्या घराची भरभराट होते, उत्कर्ष होतो. त्या घरात नेहमी आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहतं. त्यामुळे पाण्याची जागा नेहमी योग्य दिशेला आणि योग्य त्याच ठिकाणी ठेवायची असते. पाण्याच्या जागेवर आपल्याला सारखा ओलावा राहणार नाही, अस्वच्छता राहणार नाही याची काळजी घ्यायची असते. कारण जलतत्व हे जितकं दिसतं त्याची व्याप्ती तितकीच जास्त आहे, कारण ते कोणतीही गोष्ट आपल्यापासून खेचून घेण्याची ताकद ही जलतत्वामध्ये आहे. आणि जलतत्व आणि अग्नितत्व हे विरोधाभासी असल्यामुळे आग्नेय कोपऱ्यात कधीही पाणी चुकून ठेवायचं नाही. त्यानंतर पाण्याच्या आपण वायव्य दिशेलाही पाणी ठेवायचं नाही, नैऋत्य दिशेला तर चुकूनही पाणी ठेवायचं नाही. जर आपण पिण्याची जागा नैऋत्य दिशेला ठेवत असाल तर त्या घरामध्ये सारखं आजारपण असतं आणि आलेला पैसा सर्व काही आपल्या आरोग्यामध्ये खर्च होऊन जातो. आजारपणाचं मूळ सापडत नाही, पण त्याचं कारण असतं आपण नैऋत्य दिशेला ठेवलेल्या पाण्याची जी काही जागा असते त्यामुळे त्या पाण्यात काही नकारात्मक ऊर्जा तयार होतात. आणि नैऋत्य कोपरा हा पुतना राक्षसनीचा अधिष्ठात मानला जातो, त्यामुळे त्या दिशेला चुकूनही पाणी ठेवायचं नाही. दक्षिण दिशेलाही पाणी ठेवायचं नाही, कारण दक्षिण दिशा ही यमदेवतेची मानली जाते. दक्षिण दिशेला आपण फक्त पितरांसाठी रात्री भांडं पाण्याचं भरून ठेवू शकतो आणि सकाळी ते पाणी आपण टाकू शकतो बाहेर, पण पिण्याच्या पाण्याची जागा दक्षिण दिशेला आपल्याला ठेवायची नाही. त्यामुळे जर आपण त्या दिशेला पाणी ठेवत असाल तर अकाली मृत्यू येणं, ॲक्सिडेंट, दुर्घटना अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात. वास्तुशास्त्रानुसार आपण जर आपल्या घराची रचना केली तर अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये टळतात आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येते. घर छोटं असो वा मोठं, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेला आणि प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. फक्त ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक दिशेची एक अधिष्ठात देवता असते, त्यामुळे त्या दिशेला ती गोष्ट केली तर नक्कीच घरात सकारात्मकता जाणवते. पाण्याची जागा कुठे असावी, देवघरात पाणी कुठे ठेवावं आणि पाण्याचा टँक आपला कुठे असावा याबद्दल मी आपल्याला जी काही माहिती सांगितली त्यानुसार आपण आपल्या घरात नक्कीच बदल करू शकता. काही प्रश्न असला पिण्याच्या पाण्याच्या दिशेसंबंधित तर तो आपण नक्की विचारू शकता. आजचा तुमचा दिवस स्वामीमय जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.